आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादियावर आसाममध्ये गुन्हा दाखल, तर इंडियाज गॉट लेटेंट शोचे सर्व 18 भाग काढून टाका, महाराष्ट्र सायबर सेलचं युट्यूबला पत्र। मुंबईच्या जेटी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ। जेटी रुग्णालयात मागील 6 महिन्यात 4,500 रुग्णांवर उपचार। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील आजवरची एकूण प्रवासी संख्या 15 कोटी पार। दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून प्रतिदिन 2,60,000 प्रवासी। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, 2 मित्रांपैकी एका मित्राला वाचवण्यात यश। मुंबईत वर्षाअखेरपर्यंत 4 मेट्रो मार्गिकांचा पहिला टप्पा सेवेत येणार। 59 किलोमीटरच्या मेट्रो सेवेत 20 किलोमीटर मेट्रो सेवेची आणखी भर पडणार। वायू आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 3,000 वाहनांवर कारवाई। नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई। पीयूसी नसलेलं वाहन रडारवर। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात वणवा लागल्याची घटना, काही वृक्ष जळून खाक, वणव्यामागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट। पुणे शहरातील तापमानात वाढ, पारा 36 अंशांच्या पुढे, थंडी ओसरण्यास सुरुवात। कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसरसह शिवाजीनगरात उन्हाचा चटका। पुण्यात 24 तासात 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद, आतापर्यंत 197 जणांना जीबीएसची लागण, तर 7 जणांचा मृत्यू।